बातमी आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासंदर्भातली। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेल्या अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी मिळत नाहीये। बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषदांनी स्मशानभूमीत दफन करण्यास मनाई केली आहे, तर कोर्टानं येत्या सोमवारपर्यंत अक्षयवर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिलेत, पण स्मशानभूमीच मिळत नसल्यानं पंचायत झालेली आहे। या पार्श्वभूमीवर अक्षयचे वकील अमित कटारनवरे यांनी खदखद व्यक्त केली आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। अक्षय शिंदे याचे वकील अमित कटारनवरे यांनी मीडियाशी संवाद साधलेला आहे। यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। या देशात दहशतवादी याकूब मेमनचं दफन करण्यासाठी जागा मिळते, पण गुन्हा सिद्ध झालेला नसतानाही अक्षयच्या दफनविधीसाठी जागा मिळत नाही, अशी खदखद कटारनवरे यांनी व्यक्त केलेली आहे। यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, आज मी काहीच सांगणार नाही, परत तेच प्रश्न नको। अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होईल म्हणून पत्रकार दिवसभर थांबून आहेत, मात्र सरकार दफन करण्यासाठी परवानगी देत नाही। दफन करण्यासाठी सरकार जागा देत नाहीये, मला त्याचं वाईट वाटतंय। तुमची मला सहानुभूती आहे। दिवसभर पत्रकार थांबतात, मात्र सरकार दफनभूमीसाठी जागा देत नाही। आपल्या देशात सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा ठोठावली तर याकूब मेमन सारख्या व्यक्तीला या देशात जागा मिळते। हेच सरकार असतं। त्याच्या अंत्ययात्रेत अनेक जण येतात, मात्र अक्षयला कुठल्याही न्यायालयानं अद्याप दोषी ठरवलं नाही, तरी देखील त्याला दफनभूमीसाठी जागा मिळत नाहीये। हे पटण्यासारखं आहे का, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय। अक्षयच्या दफनविधीसाठी सरकारला जागा मिळत नाही, हे तुम्हाला तरी पटतंय का? ही गोष्ट पटण्यासारखी आहे का? अक्षयने गुन्हा केला की नाही, आपण हे कसं ठरवणार? तुमच्यापैकी कुणी पाहिलं का? त्याच्यावर काय आरोप आहेत याची कागदपत्र मी स्वतः पाहिली नाही आणि जोपर्यंत मी डॉक्युमेंट पाहत नाही तोपर्यंत काही भाष्य करणं योग्य नाही। खरोखर जर त्याची बाजू न्यायालयासमोर मांडली असती तर सत्य काय ते बाहेर आलं असतं। तो दोषी असता तर त्याला रंगाबिल्लासारखी डबल फाशी दिली असती तरी काही हरकत नव्हती, असं देखील अमित कटारनवरे म्हणाले। आमचा लढा पोलीस राज विरोधात आहे। शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात पोलीस राज आम्ही कदापि खपवून घेणार नाही। आम्ही सर्व वकील मिळून लढा देऊ। न्यायालयातूनच न्याय मिळाला पाहिजे। पोलीस न्यायाधीश बनतील हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं। या एन्काउंटरमध्ये जखमी झालेल्या पोलिसांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत, त्यावरही त्यांनी भाष्य केलं। कोणाला कुठे उपचार घ्यायचे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही। मला इतकंच म्हणायचंय की समानता असणं गरजेचं आहे, विषमता नको। सगळीकडे समान नजरेनं पाहिलं गेलं पाहिजे। अक्षयच्या आईवडिलांची कुठलीही चूक नसताना त्यांनी चांगले संस्कार दिले नाही म्हणून त्यांना असा गुन्हेगार ठरवला जातोय। त्याने गुन्हा केला की नाही हे आता पोलीसच ठरवत असतील तर मग अनेक लोकांवर पोलिसांनी आरोप केलेले आहेत, त्या सर्वांचे एन्काउंटर करणार का? ते गरीब आहेत म्हणून असं होतंय का? छोट्या राजांच्या विरोधात असं होईल का? छोट्या राजांच्या विरोधात कुणी बोलायची हिम्मत तरी करेल का? गरिबांवरती दादागिरी करणारे मर्द नाहीत, असा हल्लाच त्यांनी चढवलाय।